मित्रांनो, मल्हारी महात्म्य हा एक महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे, जो भगवान खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड यांच्या दैवी स्वरूपाची, त्यांचा मणिमल्ल दैत्यावर झालेल्या विजयाची, तसेच भक्ती, आध्यात्मिकता आणि कष्टातून मुक्ती यांचा सुंदर वर्णन करतो. हा ग्रंथ प्रामुख्याने 22 अध्यायांचा असून मराठीत ओवी छंदात लिहिलेला आहे. त्यात भगवान मल्हारींच्या युद्धकथांचे, भक्तांच्या अनुभवांचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे वर्णन आहे. यामध्ये काळोखावर विजय मिळवणाऱ्या देवतेची महती आहे. मूळ संस्कृत ग्रंथाचा याच स्वरूपाचा अनुवाद आणि प्रसार महाराष्ट्रात झाला असून भक्त या ग्रंथाचा पठण करून जीवनातील अडचणी दूर होण्याची प्रार्थना देवाकडे करतात. मल्हारी महात्म्य वाचनाने भक्तांना आरोग्य, शौर्य, समृद्धी व कुटुंबातील सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तळटीप म्हणून याला खंडोबा भक्तीचा मूळ आधार मानले जाते. आता आपण मल्हारी महात्म्य या ग्रंथाचा आस्वाद घेऊयात. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. प्रार्थना जी हे वक्रतुंडा, विलाकृती सरळशुंडा, वदेन महात्म्य मार्तंडा, कृपा करुणी वदवाजी. कैलास मेरूचे शिखरी, पार्वती शिवासी प्रश्न करी. म्हणे स्वामी पृथ्वीवरी, पुनीत तीर्थ कोणते आणि अवतार कोणते. संकट पडल्या निवारिते, जे सांगाजी माते. म्हणून चरणी ठेवी माथा, शिव म्हणे पार्वतीसी. सन्नत कुमार सांगे ऋषीसी, ते मी सांगेन तुझसी. खंजरीट नयने, मागे मणिचूल पर्वती. धर्मपुत्र होते साती, पत्नीसहित कर्म करीती. यज्ञयादादिक निर्वेरपणे पाही. मृग व्याघ्र एक्या ठाई, नकुळ आणि अही स्वच्छंदे वर्तती. आंबे आणि केळी अनेक सदा फळती फळे. मयूर कुकती वेळोवेळे, वृक्ष छाये बैसोनिया. त्या ठाई मल्लदैत्य आला परिवारे सहित. मुखी ज्वाळा केवळ कृतांत, भयानक रूप ते. हाताचे केशे कडोन, वृक्ष पडती तुटोन. हत्ती घोडे रथ मिळवून, वन समग्र नासिले. वीर अनेक परीचे, लेहिले वज्र कवचे. नांगरा सारखे पायाचे, यंत्रावळे मोडिले. स्त्रियांसी व्याकुळ केले, कामधेनुसी मारिले. ऋषीपुत्रासी ताडिले, शेंडी उपटोनी हासती. गार्ह पत्त्यात विष्टा केले, वेदीत मद्य प्याले. आश्रमाते नासिले, दुष्टजनी कंठासी दोर बांधून. बुडविती कृपी नेऊन, बहुत प्रकारे पोडून. दुष्टमल्ल निघून गेले, ऋषीमनी विचार करीती. काय जाहली दैवगती, सांगावे कवणाप्रती. दुःख हे शाप द्यावे दुर्जनासी, तरी हानी होईल तपासी. सहाय्य होईल आम्हासी, कोण आता. इंद्रासी शरण जावे, की ब्रह्मा विष्णू महादेवे. की स्थल सोडून जावे आणि कठाई. इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण. मल्हारी महात्म्य व्यासकथन यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभुकृत टीकाया आश्रम पीडा वर्णन नो नाम प्रथमोध्याय गोडहा. अध्याय दुसरा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मग धर्मपुत्र साती, कुटुंब ठेवून अन्य पर्वती. जाते झाले अमरावती, सुधर्म सभा देखिली. रत्न जडित सिंहासन, वरी बैसला सहस्रनयन. बृहस्पती आदी ऋषीजन, सभे माझी असती. अग्नि यम नैऋत्य, वरुण वायू मूर्तिमंत. चंद्र सूर्यादी दैवत, उभे कर जोडूनी. नाग सिद्ध चारण,
रंभा नृत्य गंधर्व गायन, कुबेर नवनिधी हस्तेकडून सेवा करी, चामर ढाळेती मृगनयनी, धर्मपुत्र देखिले नयनी, तटस्थ होऊनी मनी सन्मुख उभे राहिले, शकद्विजास पाहोन, म्हणे की निमित्त झाले आगमन, धन्य धन्य आधीचा दय, चरण तुमचे पाहिले, तुमचे मुख लहान झाले, कवणे तुम्हासी गांजिले, आणि वृत्तांत काय जाहले ते सांगा मज, ऋषी म्हणती शक्रा लागून, तुझे अभय वरदे कडून, म्हणे चूल पर्वती अनुष्ठान, सुखे कडून करीत होतो, हृदयाचे निमित्त, येऊन या मल्लदैत्य, नासले आश्रम समस्त, म्हणून तुझ सांगू आलो, त्याची परिपत्य करावे, हाची आमचा मनोभाव, आम्ही स्वधर्म आचरावे, म्हणून या श्रुत केले, शक्र म्हणे द्विजोत्तमा, तो मल्ल नाटोपे आम्हा, धूम्रपान करून या ब्रह्मा तो शिविला त्याने, तुम्ही सर्वही मिळून, जो वैकुंठनाथ भगवान, त्यासी जावे चरण, त्याचे कडून कार्य होय, ऐकोनी ऋषी तोशिले, म्हणती शक्रा सत्य बोलिले, शरण जाऊ अनन्य भावे, साह्य होईन आम्हासी तो, इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन, यातील सारांश प्राकृत भाषण, माणिकदास बोलिलासे, श्री माणिक प्रभू कृत टीकाया, शक्राभिगमनो नाम द्वितीयोध्याय गोडहा. अध्याय 3. श्री मार्तंड भैरवाय नमः. मनी हरिध्यान केले, द्विज वैकुंठाप्रती गेले, मूर्ती पाहुणे तोषले, सिंहासनी विराजित, किरीट कुंडल सुहास्य वदन, चतुर्भुज आकर्ण नयन, मूर्ती गोजरी मेघवर्ण, गळामाळा वैजयंती, नेसले पितांबर जे झळके चिदांबर, शंखचक्र गदाकर लखलखतसी शोभतसे, कपिल सिद्ध नारद सनकादिक मुनिवृंद, स्मृती मनी गोविंद, गरुड सन्मुख उभा असे, अप्सरा गायन करीती, तेणे मुनी मानस हरिती, असो धर्मपुत्र साती, नमोनिया स्तवन केले, हे नारायणा माधवा, दीनवत्सला केशवा, शरण आलो देवादिदेवा, प्रार्थना हे स्वीकारावे, मल्ल पीडिता गांजिलो, ते शक्रासी निवेदलो, तया नाटोपे म्हणून आलो, अनन्य भावे शरण तुझ, ऐसे स्तवन ऐकून, मग बोले नारायण, आम्ही तुम्ही मिळून कैलास प्रती जाऊ, इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन, त्यातील सारांश प्राकृत भाषण, माणिकदास बोलिलासे, श्री माणिक प्रभू कृत टीकाया, वैकुंठाभिगमनो नाम तृतीयोध्याय गोडहा. 4. श्री मार्तंड भैरवाय नमः. विष्णू सहित द्विज वर, कैलासासी गेले सत्वर, पाहुनी मेरूचे शिखर, मनी बहुत तोषले, खिली प्रतिबिंब पाहून, कीर भिडे तया लागून, अनेक परिचे सुमन, घवघवीत आमोद, मंदार श्वेत करविरा, जाई जुई बट मोगरा, बकुल चंपक कर्पूरा, कर्दळी प्रसविती, कस्तुरी नाभीचे मृग, चंदन वृक्ष वेष्टिले उरग, चंपक वृक्षासी भृंग, कृष्णचंदना परी दिसे, चंद्रकांती सुरेख, हिरे रत्न माणिक, प्रतिबिंब पाहुणे शुक, फळे म्हणून चोच मारी, कल्पद्रुमाचे तळी, समविश्वम खेळती सिद्धबाळी, सिंहाची नखे उमटली स्थळी, घेऊ जाता किरार्थ ठके, पार्वती सख्या पुष्पे नेती, सुवर्णकुपी जळ आणीती, प्रतिबिंब पाहुणे गाल धुती, पती चुंबन केले ते, नागवेली फणस केळ, रत्नालू कमरकंतू ते नारळ, कोहाळ वेल सदाफळ, रत्नाकृती झळकती, परोपरीचे झाड, अनेक प्रकार फल गोड, वृक्षी बैसोनी पक्षी जोड, एकमेका शब्द करीती, आनंदे मयूर नाचती, कोकिळा सुस्वरे बोलती, अनेक परीचे पक्षी जाती, वृक्ष शाखी बैसले, ऐसे वन शोभायुक्त, द्विज चालिले पाहात पाहात, ते चंद्रचूडा सभा अकस्मात, देखते जाहले, इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन, त्यातील सारांश प्राकृत भाषण, माणिकदास बोलिला असे, श्री माणिक प्रभू कृत टीकायाम, कैलास वर्णनो नाम चतुर्दशोध्याय
गोड हा. अध्याय 5. श्री मार्तंड भैरवाय नमः. रत्नादी कांचन सुवर्ण गाभा, येणे रचणूक मंडप उभा, सिंहावळी प्रथम शोभा, द्वितीय पंक्ती किन्नराकृती, तृतीयावळीस गजबेडे, चतुर्थ पंक्तीस उभे घोडे, पंचमी वेलाकृती कमल पुष्प घडे, सहावे सातवे खडे रत्नखचित, भूमिका सुवर्णकांती, रत्नखचिताचे भिंती, दोन्ही बाजू शुंडाकृती, माणिकाच्या पायर्या, खांब इंद्र निळाचे शोभे, पक्षी एकमेकात झोंबे, सुवर्ण पुतळे घेऊन या उभे, कर्पूर आरती करी, कड्या किलच्या बोधसर, सूर्यकांतीचे समग्र, पद्मरागादी रत्नप्रखर, यांची द्वारे शोभती, सप्त गोपुरावरती, सूर्यापरी कळस झळकती, ऐशा मंडपी सह पार्वती, बैसला असे महामुनी, वक्ता बृहस्पती, कवी शुक्र, वायू एकादश रुद्र, आणि मादिरी सिद्धी जोडून कर, सिद्ध विद्याधरादी, हा हा हु हु गंधर्व यक्षजन, नारद तुंबर गायन, कुबेर नवनिधी कर जोडून, अग्नी मूर्तिमंत उभा, वायू तेथे झाडे बापुडावरून, घाली तसे सडा, सूर्य शीतळ खोवणी गडा, सांबाचे स्तवन करी, घेऊनी वाळ्याचा पंखा बरा, जळ सिंचुनी घाली ती वारा, देव तोषविती उमावरा, सुगंध धूप जाळोनी, इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण, मल्हारी महात्म्य व्यासकथन, त्यातील सारांश प्रकृत भाषण, माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायाम चंद्रचूड सभा वर्णनो नाम पंचमोध्याय गूढः. अध्याय 6. श्री मार्तंड भैरवाय नमः. 32 रत्नकलशाचे पंक्ती, सुवर्णे घडलेले विराजती, विद्युल्लते परी झळकती, सिंहासनी हंसमुख, शुभ्रमूर्ती सिंहासनी, धर्मपुत्र देखिले नयनी, नख चंद्रापरी आरक्त चरणी, मृत्यू कटकासहित असे, मृगचर्माचे स्वस्तिकासन, व्याघ्रचर्म परिधान, सुशोभे नागशुभूषण, नाभी दीर्घ मदनांतकाची, उदरावळी त्रिवेली, पर्यंत केशावळी, कंठनील चंद्रमौळी, पंचवदन शोभतो, त्रिशूळ डमरू खड्ग पात्रपान, धनुष खट्वांग फरस बाण, मृग शुंग्र आणि अंकुश जाण, दशायुध कपर्दिकाचे, श्वेतवर्ण पश्चिम मुख त्रिनयन, गौर उत्तर हास्य वदन, श्याम उग्र वदन दक्षिण, पूर्व नीळ गंगासहित, आरक्त वदन पाचवे असे, विद्युल्लते परी झळकतसे, वामांगी पार्वती बैसे, अलंकारासहित, उमासहित कर्पूर गौर, पाहुनी आनंदरे धर्मकुमार, घातले दीर्घ नमस्कार, नदी सभे उठोनी सभेत गेले. इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण, मल्हारी महात्म्य व्यासकथन, त्यातील सारांश प्राकृत भाषण, माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायाम शिवमूर्ती वर्णनो नाम चतुर्थाया गूढः. अध्याय 7. श्री मार्तंड भैरवाय नमः. मग धर्मपुत्र साती, जोडोनी पाणी स्तवन करीती, नमो नमोजी महामूर्ती सदाशिवा, नमो नमोजी गंगाधरा, भस्मोद्धीरण व्याधांबरा, पुरांतका त्रितापहरा, गिरिजावरा तुझ नमो, नमो नमोजी जगदेश्वरा, जटाजूट चंद्रभूषण रुद्रा, जगन्नाथा वरदेश्वरा, नागभूषणा तुझ नमो, भूत भव्य त्रिनयना, पिनाकपाणी पंचवदना, श्रीदशेश्वरा हरिमर्दना, दीनवत्सला तुझ नमो, स्तवनी शिव तोसले, म्हणे किम निमित्त आगमन झाले, द्विज म्हणती मल्ले गांजले, म्हणून सांगो आलो तुझ, करुणी दुर्धर अनुष्ठान, एकांगुष्ट धूम्रपान, ब्रह्मदेवासी केले प्रसन्न, मल्ल दैत्ये तेणे आमुचे आश्रम नासले, कामधेनुसी मारिले, वेदित मद्य प्याले, स्त्रिया मुलांची ताडन बहु, तो विष्णुसी नाटोपे, शक्रतयासी थरथरा कापे, पृथ्वीवरील भूप दिसती त्या मशकसम, ऐसे मल्ल दुर्जन त्यासी कोण करी मर्दन, सांबा तुझ आलो शरण, दीनवत्सल म्हणून या, ऐसे ऐकून द्विज बोली, क्रोधे कडून जटा आपटली, ते महामारी जाहली, भयानक रूपजीचे, भयानक दाढा दीर्घ
जिव्हा पुढे कर जोडुनी उभी जेव्हा, ती सर्व चंद्रसूड सभा तेव्हा, भयभीत जाहली मग द्विज मिळूनी समस्त, तीवरी सिंपिले घृत, म्हणून घृत मारे ती येते नाम आले असे. ती श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभु कृत टीकायाम शिव विद्यापनो नाम सप्तमोध्याय गोडहा. अध्याय 8. श्री मार्तंड भैरवाय नमः. नदी रूढ मार्तंड भैरव रूप धरिले, चंद्र सूर्य झळकती कुंडले, डमरू खड्ग भाणा त्रिशूल, कुंडमाळा गळा शोभे, रत्नापरी दंत त्रिनयन, मयूरपुच्छ चामर मुकुट धारण, सप्तकोटी पिशाच गण, सेना चूर्ण उधळीती, देव वज्र कवचल्याले, आपुले आपुले सैन्य मेळविले, मणिचूल पर्वतासी चालिले, युद्ध करावयास्तव, समरभूमीवरी स्वामी कार्तिक, मार्तंडासी सेना धावी प्रत्येक, वृषभारूढ छत्रचंद्रा सारखे पताक, बंदीजन गर्जते ते शंभूसेना, मयूर वाहन शक्ती कुंतादी आयुध, नीलवर्ण कवच हे माझी सेना प्रसिद्ध, ऐरावतारूढ छत्र वज्र आयुध, गज तुरंग सेना शक्राची, शक्ती शस्त्र मेषवाहन सेना अग्नीची, महिषवाहन दंड आयुध यमसेना साची, खड्ग आयुध राक्षस सेना नैऋत्याची, पाश हस्ताची वरुणध्वज सुवर्णालंकृत कुबेर सैन्य हे सेना गणपतीची, मृगमुख अश्वशत्र शुभ्र चंद्र सैन्य, सप्तमुख अश्वरथ सूर्यशत्र सुवर्ण, शुभ्र तुरंग गज कमंडलू आयुध जाण हे सेना ब्रह्मदेवाची, शंख चक्रादी आयुध गरुड वाहन, पिवळे छत्र मेघवर्ण, मकर कुंडल सुहास्य वदन हे सेना विष्णूची, शूल तोमर खड्ग बाण, मुसळ खडबांग चनुशासन, अष्ट आयुध गज चर्म वसन ऐसी सेना त्रिनयनाची, शाकिनी डाकिणी समस्त, वेताळाधी भूतप्रेत, लांब ओठ दीर्घ दात, कपाळावरी डोळ्याचे, 4-3 कानाचे, 5-7 ओठांचे, 9-7 जिव्हाचे, 7-3 6 डोई, जिव्हा लांब दीर्घ नाक, विशाळ नासिक विक्राळ वदन, नाना रूप विलक्षण, सेना चालिली मणिचूल पर्वती, परोपरीची वाद्ये वाजत, भिडती रथादी समस्त, भूमीवरी उतरले सेना जात, मल्ला सवे युद्ध करावया. इति क्षेत्र खंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभु कृत टीकायाम शिवसैन्य वर्णनो नाम अष्टमोध्याया गोडहा. अध्याय 9. श्री मार्तंड भैरवाय नमः. शिवसेनेसी पाहून मल्लासी सांगती जाऊन, मल्ल म्हणे दूता लागून, शिवासी सैन्य कोठून आले, वाद्यनाद कानी पडला, मल्ल पहावयास्तव गोपुरी चढला, सेना पाहुणे घाबरला, दळ सिद्ध केले आपुले, ऐरावत दिधले सुरार्धनासी, विद्युच्छ कट निर्जर विद्वांसी, दंत गज उद्भत मल्लासी, चित्रांगा वाजे देव शल्यासी गज, चतुरंग सैन्य इंद्र गोप वाजीस, हिमवंत गज दिधले सोरभास, खड्ग सुरेंद्र दर्प दळणास, कर्पूर तिलका वाजी गज, सुरग्रास ते त्याप्रती, जय मंगल नामाचा हत्ती, आणि अश्वजेवी चंद्रकांती, हातीचा भाला दिधला, कस्तुरी कवच नामाचा गज क्रूर, नंदनोद्यान दलन कुंजर, नरनी ध्वंसका दिधले सत्वर, चंडकोपासी विजय ध्वजरथ, सिंधुनाद नाम दैत्याला, भ्रमरवेष्टित मातंग दिधला, गोमुख श्रेष्ठ रथी चढला, धूम्रवर्णासी रथ नीलगिरी गज, सुवर्णवर्ण जुंपिले आश्वास, श्याम ध्वजरथ शूर्प कर्णास, गज गोडे शस्त आपुले दलास, युद्धास्तव दिधले मल्ले, ज्वालामुख शूल जिव्हा, सुरारी सूरमर्दन, कराळ पाव काख्य शक्तिदंत, भीमाख्य मुख भीषण, देव मल्ल बुधांतक निर्जरारी, गजमुख रक्ताक्ष दशार्दन, कालध्वंस कुंभनास, सिंहनाद नरांतक, खर रथ खर रोम खरांद्रे केश खरानन, सप्तबाहू नव वक्तृ, चतुर्भुज हलदंत क्रूर दृष्टी करभानन, वक्रदंत खरनक खड्ग केश, असी जीव सुरासन,
कुंतजिह्व कूर्म कर्ण त्रिलोचन उदग्नासी दुर्मुख चाम रश्म सुरुन्वत वज्राम ह्री दुर्धर दुष्ट शूलरोम विनाशक त्रिनाश सप्तरसन त्रिशिर चतुशिर विद युक्तेश ज्वलद्रंष्ट व्याघ्रमुख सुदुर्मती दुर्मुख रासभाकार बृहदजटा तडित कर्ण क्रोधमुख पाशकर्ण प्रमोदन सिंहनाद खरनाद वेश शुंड हस्तकोश बाहु तडी द्वक्ष त्रिपादवले निनानन तिमिरांगार त्रिकर्ण चंड विक्रम श्वेतोदर शताक्ष द्राक्ष वीरस्विधन सुग्रीव शुंखरा हस्त शूलगिरिव सिंहासन क्रोधमूर्ती नभोमूर्ती महामूर्ती मदोत्कट सहस्राक्ष महाराथांत मल्ल बैसला शस्त्रास्त्रासहित गजारूढ होऊन या दैत्य सैन्य घेऊन निघाला. कोल्हाळ वाद्यांचा गजर धनाणले त्रैलोक्य समग्र दैत्यवीर अपार युद्धास्तव निघाले. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन यातील सारांश प्राकृत भाषण श्री माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभुकृत टीकायां मल्ल सैन्य निर्गमन नाम नवमोऽध्याय गूढः अध्याय 10वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. सप्तकोटी गण घे म्हणून दैत्य सेना वेष्टिली जाण सिंहनाद गर्जनेकडून आकाश समग्र कोंदिले. गजास गज भिडती गंडस्थले रक्ते भिडती बाणांवरी बाण सोडिती रुधिर पूर वाहतसे शस्त्रास्त्र शस्त्र लागून वन्नी ज्वाळा उडते जाण दळाचे धुळी कडून आकाश समग्र झाकिले. असिल ते सीर छेदिती मुद्गल मुसळे ताडिती चक्रांकुशे प्राण घेती रणी कबंध नाचू लागे. गजांची शिरे उडून मेदिनी वरी पडते जाण तेणेची दळ होय चूर्ण रथरथांचे भिडती एकाचे केशे एकाचे हाती हृदयांवरी लात मारिती मूर्छा येऊनी पडती सावरोवरी पुन्हा झुंजे. देव सैन्य जे मेले ते उठून झुंजू लागले. सुरवरे पुष्पवर्षाव केले जय जयकारे करूनी. इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभुकृत टीकायां मल्ल सैन्य युद्ध वर्णनो नाम दशमोऽध्याय अध्याय 11वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. आपुले अपजय पाहून मल्ल पाहला क्रोधायमान तो तितक्यात खड्ग द्रष्ट येऊन मल्ला प्रति बोलत असे. म्हणे तव कृपे कडून शत्रुस आज मारेन विजय दळी गाजविन पराक्रम पाहे माझा. ऐसे बोलून दैत्य निघाला दळा समवेत 5,00,000 घोडे 10,00,000 रथ 20,00,000 गजसेना. दैत्य आला पाहून सांबे आज्ञा पिला षडानन चतुरंग सेना मिळवून षडानन सिद्ध झाला. दैत्य म्हणे रे षण्मुखा तू युद्धासी नवेसी निका लोणी खाय रे बालका निघोनी जाय. ऐसे शब्द ऐकून षडानन क्रोधे करून सोडिता झाला सहस्त्र बाण खड्गदंश दैत्यावरी. सहस्त्र बाण सावरून दैत्य सोडिले सहस्रावधी बाण ते पाहून षडानन शक्तीकडून वारिले. गगनी मयूर उडवून गजवधिला षडानने दैत्य होऊन क्रोधायमान रथकुंडल विध्वंसिले घालून बाण जाळ. षडानन केला व्याकुळ कोपनी पार्वती बाळ दिव्य शक्ती काढिली. शक्ती ओपिली षडानने दैत्यवारी कटाक्षेकडून परी नावर्ता हृदय येऊन विदितांची प्राण गेला. खड्गदंष्ट गत प्राण पाहून पळू लागले त्याचे सैन्य. षण्मुखाची सेना धावून दैत्य दळाशी मारिले. इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभुते टीकायां खड्गदंश वदनो नाम एकादशोऽध्याय गूढः अध्याय 12वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. कोटी राक्षसांचा नाथ त्याचे नाम उल्कामुख दैत्य बैसोनिया रथी त्वरित युद्ध करावयास्तव आला. 20,00,000 रथ घोडे कोटी 50,00,000 गजवाले घाटी. दैत्य आला पाहुणे दुर्जटी पतीसी आज्ञा दिली. कामुख म्हणे गणपती तू आम्हा योग्य नव्हे युद्धाप्रती
निघून जाय गृहापती मोदक भक्षावयास्तव दैत्यास बोले गणराज तुझ समवेत दळ आज मोदक करोनी सहज फरस मुखाने खाईन मी वचन ऐकून तीक्ष्ण दैत्य सोडिले शतबाण गणपती फरसे कडून बाण तोडून टाकिले दैत्ये 2 सहस्त्र बाण सोडिले तेणे घोडे व्याकुळ झाले ते पाहून गणराज कोपले ध्वज उडविले तक्षणी अश्वासहित सारथी मारिला ते पाहून दैत्यास कोप आला सहस्त्र लोह गदा उचलिला घेऊन धावला गणपतीवरी गणपती दाते मारिले उल्कामुखे प्राण सोडिले दैत्य सैन्य यमलोकी धाडिले जय जय बोलिले सूर अवघे 80 लक्ष घोडे 2 कोटी रथ 4 कोटी गज पायदळ बहुत 10 सहस्त्र जय वाद्य ध्वजसहित कुंतलोमा दैत्य आला सांबे दैत्यासी पाहून आज्ञा दिधली जय नंदना त्याचे रूप शिवाप्रमाण दैत्यासी वाटे शिव हाची दैत्य पुसे तू सांब काय जय नंदन म्हणे मी शिवदास होय तुझला समरे वधुनी धाय म्हणून आलो रणभूमीसी दैत्य ललाटस्थळ लक्षून सोडिता 6 सहस्त्र बाण ते खडगे विदारिले जयनंदने शत सोडिले उरावरी दैत्य बाणजाळ सोडिला सारथी मारून धनु उडविला जयनंदने पळ घेतला स्वदळा माझी नूतन सारथी घेऊन आला अग्नी अस्त्राने दैत्य मारिला देवासी आनंद जाहला जय जयकार गर्जती इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांश पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिदासे श्री माणिक प्रभु कृत टीकायाम उल्कामुख कुंतलोभ्या वदनो नाम द्वादशोध्याय अध्याय 13 श्री मार्तंड भैरवाय नमः मणी म्हणे मल्लास आजीचा हा सुदिवस रणी भिडेन सांबास देह पुनित करीन मी सिंहनाद केला मणी किरीटकुंडल झलके करणी छत्र शोभे निळवणी 20 हात जयासी मणी आला युद्धासी सांब सांगे सैन्यासी आज वधीन दुष्टासी म्हणून रणे सरसावला मणी महादेवास म्हणत तू युद्धासी आलासी रेत आज जिंकीन मी त्वरित आहे रे कपर्दिका सांबाने गदा मारिली मणी म्हणे तुझी शक्ती गेली सांबाने सहस्त्र शक्ती सोडिली तेही दैत्य तोडून टाकी मणीने सोडिले सहस्त्र बाण सांबे हुंकारे केले दहन देवाने मुकुटावरी बाण सोडिले तेव्हा रत्ने गळती क्रोधे मणी थावला देवे चंद्रमुख बाणे शिर उडविला शरमरूप धरुनी भुजा चाविला कार्तिक आयुधे मारिले आयुध मुखे धरिले नंतरी सुळाने मारले पाठीवरी तेव्हाची हैरूप धरी अर्धचंद्र बाणे छेदिला पुन्हा गजमुख जाहला कुऱ्हाडीने मस्तकी मारिला खडगासह अश्वासवरी स्वार झाला बाणवृष्टी करू लागे मार्तंड ब्रह्मास्त्र सोडिले तेणे अश्वासह व्याकुल पडले ते स्थळी तुरुंगाख्य तीर्थ जाहले पुनीत जन पाहती सांबास सौरांगी बाण वेधले तेणे बहुत क्रोध आले शूलाने मणी समारिले पाय धरे मणी त्वरित मस्तक ठेवून चरणी स्तवन करिता झाला मणी नमो नमोजी शूलपाणी त्रिपुरांतका नमो भूतनाथा सर्वांतर्यामी नमो नागभूषणा कैलास स्वामी नमो नीलकंठ पशुपते नामी दीनवत्सला तुझ नमो मार्तंड म्हणे जाहलो प्रसन्न काय मागतोस वरदान ते मी तुझ देईन माग मणी दैत्यसुता मणी म्हणे हेची देई हे मस्तक असो तुझे पायी अश्वरूपासहित राहो अवश्य म्हणे मार्तंड ती श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्रकृत भाषण माणिकदास बोलिदासे श्री माणिक प्रभु कुतर टीकायाम मणिकासुरवधनो नाम त्रयोदशोध्याय अध्याय 14 श्री मार्तंड भैरवाय नमः मणीचा होताची प्राणांत देवाचे द्रवले चित्त विष्णूशी शिव म्हणे जावे त्वरित मल्ल दैत्य बोधावया जे चाहले ते बरे झाले आता जीव वाचवी आपुले शेष सेना जे उरले घेऊन जाय पाताळाप्रती स्वार होऊनी गरुडावरी मल्लस्थळासी गेले हरी मल्लाने स्तुती करुनी बरी म्हणे किन्निमित्त आगमन मल्लाचे बोले नारायण सांगाव्या आलो तुझं कारण उरले सैन्याते घेऊन पाताळासी जावे मार्तंड बळ अद्भुत सैन्य मारिले समस्त
मणीचा केला प्राणघात, बहुत विख्यात प्रतापते. आता वेगे शरण जाई, लाग मार्तंडाचे पायी. जीव वाचवूनी सुखी राही, पाताळ भुवनात. मल्ल म्हणे देवराजा, पाहे पहा पराक्रम माझा. जिंकून या दशभुजा, रक्त प्राशन करीन मी. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायां विष्णुर्दैत्याभिगमनो नाम चतुर्दशोऽध्यायः. अध्याय 15वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मल्ल युद्धास्तव निघाला, वस्त्रभूषणल्याला. आकाशी वाजण्यात कोंदला, ऐकूनी घृतमारी खवळली. गज धरून या हाती, दळावरी टाकूनी देती. तेणे रथ गज सारथी, चूर्ण होती बहुत. बहुत दळ मारित जाय, शस्त्रधाताने चावूनी खाय. मल्ले बाणवृष्टी केली अमाय, मारित याची नाटोपे. गदा घेऊनी टाकली, ते गदेस डावे हाती धरिली. शूल मारिता देखिली, मुष्टीत धरीत तक्षणीच. खड्ग मारिले मल्ल दैते, परतोनी भुजावरी मारित. बाहू तुटून गळले रक्त, त्याची सुरुणीत तीर्थ जाहले. आरोळे मारून आकाशवरू ते, शिळा घालूनी पाडिले दैत्याते. सवेची येऊनी खालते, युद्ध करी महामारी. मल्ल मूर्छा सावरुनी, डोईस बाण मारिला नेम धरुनी. 27 मारिले स्तनी, कंठ स्कंद हृदयी शतशत. नाभी ललाट वक्षस्थळे, मांड्या गुडघ्यात शर शिरले. बाणे मारीस झरझर केले, मार्तंड पाहुनी सन्मुख झाला. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायां घृतमारी युद्ध नाम पंचदशोऽध्यायः. अध्याय 16वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी मार्तंड राया, जय जयाजी प्राणसखया, जय जयाजी करुणालया. अगाध महिमा तुझा हो, मल्ल म्हणे मार्तंड राय. तू परतोनी कैलासी जाय, तू युद्धाची योग्य न होय. अद्भुत पराक्रम अप्पा हे माझा. मार्तंड शस्त्रास सोडिले, ते चूर्ण करोनी पुढे आले. मार्तंडे बाणवृष्टी केले, त्यास येन गणी मल्ल. डाव्या बाजूच्या भागात सांबाने खड्ग मारिले त्वरित. मल्ल जाहला मूर्छित, कुंजर दैत्य जाहला. अजस्त्र रूप दीर्घ दात, उच्च फडा सागरात कारेत खळबळीत. सोंड करिताची गगनात, स्वर्गी लोक उठोनी पळती. ज्याची गर्जना ऐसी, मेघ पडते भुईसी. खड्ग त्याचे मस्तकासी, मार्तंडाने मारिले. सांबासी दैत्य बोले, म्हणे भल तुझे काय झाले. आज मजला कळो आले, पुरुषार्थ तुझे. सांब क्रोधासी येऊन, अग्नी अस्त्र दिले सोडून. तो दैत्य व्याकुळ होऊन, भूमीवरी क्षणभर पडे. तो तितक्यात मल्ल पर्जनास्त्र, सोडोनी बुडविले दळ सशस्त्र. सोडिता रुद्र आयु अस्त्र, सर्पास्त्र मल्ले साडिले. सांबे गरुडास्त्र सोडून, सर्पास्त्र दिले तोडून. पशुपती मंदिरेकडून त्रिशूळ सोडिले मार्तंडे. गदा मृद्र बाण मुसळ, शक्ती फरस लांगुल. इतक्या तेही वारिले मल्ले, नाटोपणी हृदय संचरले. पळू लागला घाबरा होऊन, भूमीस पडला भवंडून. युद्ध करी रे म्हणून, मस्तकी मार्तंडे पाय दिदला. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायां मल्लासुरवदनो नाम षोडशोऽध्यायः. अध्याय 17वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय वेद व्यास पुराण पुरुषा, ब्रह्मा विष्णू महेशा, आदि नारायणा सर्वेशा. लीला अगाध तुझी हे, कंठी प्राण राहिला. ते समयी मल्ल स्तविजेला. जय जयाजी दीनवत्सला, करुणानिधी शिवसांबा. सर्वात्मक देवादिदेवा, जय जयाजी उमाधवा. भालचंद्रा नीलग्रीवा, ज्ञानदाता नमो नमो. नमो नमो मायाचालका, नमो नमो ब्रह्मांड नायका. नमो नमो संहारकारका, निर्विकारा. नमो नमो. नमो नमो स्तवनदाता, नमो नमो स्तवनातीता. नमो नमो बुद्धिदाता, देवभक्ता तुझ नमो. स्तवन ऐकूनी शिव तोसला, त्वरित आता वर मागे मल्ला. देईन जो चिती चिंतला, वचन ऐकूनी मल्ल बोले. प्रथम यावे माझे नाम, तुझे पायासी प्रेतावरी ठाव. हेची असे मनी भाव, शिव म्हणे दिधलो मी.
मल्लकुमार आले युद्धास्तव, कुंभ शूलधर देव गंधर्व, लोह अर्गळा महाभाऊ नाव, पर्वत व्हावे म्हणून शान पाचांसी दिधले. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायां मल्लस्तुती वर प्रधानो नाम सप्तदशोऽध्याय. अध्याय 18. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी कैलासनाथा, जय जयाजी उमाकांता, जय जयाजी वरप्रदाता. मार्तंडराया श्री गुरु मार्तंड बोलिले धर्मपुत्रासी, आम्ही मारिले मणिमल्लासी. आपण राहावे स्वस्थळासी, यज्ञयागादी करून घालून या नमस्कार. सांबासी म्हणती द्विजवर, आपण असावे उर्वीवर, जग पावन करावया. अवश्य म्हणून शिव बोले, द्विजांस आनंद जाहले. अकस्मात कल्पवृक्षाखाले उद्भवली लिंगे दोन, निर्विकल्प स्पर्णू कल्पवृक्ष, तळी मूळ लिंग दर्शन मोक्ष. द्वितीय लिंग मार्तंड पार्थिव प्रत्यक्ष, सूज्ञ जन जाणती. मार्गेश्वर शुक्ल पक्ष षष्टीस, चंद्रशत तारा नक्षत्रास. दृष्टिगोचर लिंग ते दिवस, सुरवर ऋषी पाहू आले. देव ऋषी तेथे राहिले, तेव्हा नगर उत्पन्न झाले. प्रेमपूर नाव ठेवले सकळ मिळूनी, संपूर्ण येती ध्यानास्तव. हरिहरात्मक मूर्ती देव, पार्थिव मार्तंड भैरव, मणी वरद वश्वास केले. मूर्ती स्थापने ऋषेश्वर, स्तवन करीती अपार. तव पार्थिव मूर्ती सत्वर, बोली किन निमित्त स्तवन करिता. ऋषी म्हणती या स्तव स्वामी, स्तवन प्रारंभ केले आम्ही. जे तरले तुमचे नामी, याचे चुको जन्म मरण. पुत्र पौत्र धान्य धन, शतवर्षे वाचणे. पशुगज अश्व देणे, सर्वदा भक्तांप्रती. विद्या सुरत वासावे, मनी द्वैत भाव नसावे. इच्छिले ते पूर्ण व्हावे, हेची वर द्यावे मार्तंडा. वर मागता अपूर्व, अवश्य म्हणे मार्तंड भैरव. ऋषी आनंदले सर्व, जय जयकार गर्जती. इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायां सुर ऋषी स्तुतीवर प्रधानो नाम अष्टादशोऽध्याय. अध्याय 19. श्री मार्तंड भैरवाय नमः. मग सनतकुमारा प्रती प्रश्न केले ऋषीमूर्ती. प्रेमपुरीचे आम्हा प्रती तीर्थ महिमा सांगाजी. सनतकुमार बोलत, 3.5 कोटी तीर्थ, तेथील महिमा अद्भुत ब्रह्मादिकानंद वर्णवे. त्यातील मुख्य तीर्थे ती मी सांगेन यथार्थ. तुम्ही आता श्रवणार्थ मन एकाग्र करावे. देवाचे उत्तर भागेस शक्तिकुंड नाम त्यास. पर्वकाळे मौन्य स्नाने पातकनाशक, मूळ लिंग मारी दर्शने. देवाचे अग्नी कोणाला, गया तीर्थ नाम त्याला. एकपदी तीळ दर्भ अर्पिला, स्नाने पितृ संतोषती. धनुष्सहा नगरीचा, पुत्र चंदानन नाम वैशाचा. उत्कट धूमवती स्वभाव त्याचा, विक्रय पातके काक झाला. अर्ध जोंधळा चुंचित घेऊन जात होता उडून. गया तीर्थी पडता जाण, पित्रासह स्वर्गी गेला. उत्तर भागी कपिल तीर्थात, कपिला षष्टीस स्नान जे करीत. प्रत्यक्ष मार्तंड दर्शन घेत, देहासह स्वर्गी जाय. देवाचे ईशान्य कोण, तीर्थ गुप्तलिंग म्हणून. स्नान मात्रे पातक शासन, तात्काळची होतसे. पूर्वी स्वारोचिष म्हणूत, नामे महाबाहू प्रयाग क्षेत्रात. दरिद्रे पिढीला बहुत, म्हणून चोरी करू लागला. 10 ब्राह्मण वधूवरे 7, आणि मारेले कन्या 7. वैश्य शूद्र पांतिक अगणित, धनास्तव वध केले. त्याची व्याघ्राने भक्षिला, पितासहित नरका गेला. गर्धभ योनी प्रति आला, नागचूल नगरामध्ये. सोमदत्त नावा विधान, यात्रेस खर आणला त्याने. दिधला खुटेस बांधून, शटी उत्साह पाहू गेला. गर्धभ झाला तुषाक्रांत, देखिला घट जळ भरित. पाय लागून घट फुटत, तृषेनेच प्राण गेला. मल्ल तीर्थाचे जलस्पर्श झाले, पित्रासहत स्वर्गा गेले. पुनरपी उर्विस आले, सार्वभौम राज्य करी. पापनाशी दक्षिणे भागात, स्नान करिता पातक जात. त्या समीप नदी कुंडात, स्नाने लक्ष गोदान फळ.
ईशान कोणास रुद्रखंड, तेथे स्नान करिता अखंड, घेता दर्शन मार्तंड, जन्म मरण तुटोने जाय, इंद्रस्थळी शुभदत्त ब्राह्मण, केले कर्मची पुन्हा करणे, त्याचे निघून जाताची प्राण, नरक तयोसी प्राप्त झाला, कीटक योनी शत भोगिले, पक्षी योनीत जळप्राशिले, ब्राह्मण योनी प्राप्त झाले, पण ज्ञानी झाला, देवाचे उत्तर भागेसी, अंबुधारा नाम तीर्थासी, स्नान करिता पातक नाश, अनंत जन्मांतरीचे, अवंती नगरी कदर्प नामा, राजा श्रीरथ बहुकामा, मृत्यू पावता येऊनी न यमा, नरक कुंडी घातले, भ्रमर योनीस येऊन, अंबुधरा बिंदू पडून, पुष्पासवे दर्शन घडून, मार्तंड भैरवाचे, भ्रमर योनी मुक्त झाला, स्वर्गलोका प्रती गेला, पुनर्पी राज्य भोगिला, सार्वभौमा अवनीपरी, इति क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन, त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकायाम अष्टतीर्थ वर्णनो नाम 19विंशोऽध्यायः. अध्याय 20. श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार ऋषीस म्हणे, षष्टी तीर्थाचे महात्म्य ऐकणे. मी सांगतो ते श्रवण करणे. आवडी धरुनी करिता रामतीर्थी स्नान, होय पातक नाशन, मल्लेश्वर तीर्थ दर्शन, ब्रह्महत्या जातसे, सूर्यतीर्थी स्नान होय, अष्टादश कुष्ठ जाय, शिवणतीर्थी स्नान होय, पातक दूर होतसे, वैतरणीचे स्नान, विष्णू लोकाप्रती जाण, परशुराम तीर्थी नाहणे, मुक्ती प्राप्त होतसे, शिवतीर्थी इच्छा संपूर्ण, कोटीतीर्थे पातक निरसन, अश्वतीर्थी स्वर्गाशी जाण, शक्तितीर्थी स्नाने शक्तिवंत, अग्निकुंड स्नाने दशयज्ञ फल, गणपती तीर्थे विद्याकुशल, काळभैरवी उत्तम होईल, प्रयाग संगमी देवता तुष्टी, सर्व तीर्थासी सर्व पातकनाश, एकादश रुद्रलोकी वास, वरुण तीर्थी पावे मुक्तीस, पार्वती तीर्थे कामना पूर्ण, भोगावती तीर्थी स्नान, ऋषी करीती अनुष्ठान, तेणे तीर्थ जाहले निर्माण, त्याचे नामे परिसा तुम्ही, अगस्ती गौतम अत्री पौलस्तिक, भृगु अंगिरा भारद्वाज वशिष्ठ, कश्यप शौनक जमदग्नी भार्गव चवन अंबरीश गुरु कहळोक, पराशर मातंग पुंडरिक कौशिक कण्व वैखानस बोधी मांडव कुंडन व्यास सांख्य कुत्स गालव सौभरी वात्सायन शांडिल्य मंडूक वाल्मिकी जाबाली रेभी अग्नि यमजान दर्प ब्रह्म हरिहर कुबेर वायू ऐसे षष्ट तीर्थ जाण स्नान अथवा होता दर्शन चुकती जन्म मरण 84 फेरे तुटती. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभुकृत टीकायाम षष्ट तीर्थ वर्णनो नाम 20तमोऽध्यायः. अध्याय 21. श्री मार्तंड भैरवाय नमः. बोले सनत कुमार परिसा सकळ ऋषीश्वर पूजा महात्म्य विस्तार ह्याळ सापती स्वयं बोले भक्ती प्रीती कथा जाण कांक्षा माझी जप ध्यान पूजा स्तोत्र अनुसरण हे अष्टदा भक्ती माझी मज सर्व गत पाहती मीच एक त्रिभुवनी जाणती मज वाचुनी दुजाप्रती जाणतीच ना मम भक्त त्याचे ठाई मियासे ते मज माझीच वसे मज तयासी भेद नसे त्रिभुवनी धन्य मम भक्त जे लागले माझे पदा त्यासी बाधा न बाधे कदा माझे ध्यान करिता आज सदा तया आपदा कधी न होय करुणी सद्गुरूची पूजा न्यासपूर्वक मंत्र माझा घेऊनी जपे तो योगी राजा तयासमुखे म्हणून मी मनी धरुनी प्रेम आयुध आश्वास हित उत्तम ही करुणी प्रतिमा सभेत उमा पूजिती ते मज प्रिय घालून पंचामृत स्नान गंधाक्षता वस्त्रभूषण धूप दीप नैवेद्य समर्पण तांबूल अर्पण मज लागी माझे महात्म्य पुस्तक म्हणून धरोनी भावनिक पूजा करिताची देख प्राप्ती ब्रह्मपदवीची पारिजाते जो पूजिजेल इंद्रलोकाशी जाईल शुभ्र कमल पुष्प वाहिल स्वर्गलोक प्राप्तितया मालतीने कैलासवास काळे तांबडे निळे सुवास सुवर्ण पुष्पे पूजिलियास इच्छिलेले पूर्ण होय चंपक पाटलाभजी मल्लिका पूजिता जाय रुद्रलोका
मंदार करवीर कंदमनिका कांचन बकुले रुद्रदूत होती. शरत्काली पुष्प जेजे लक्षावधी वाहिजे. नागवेली पूजा केजे पाताळ लोकास जाईल. आघाडा दुर्वा वाहती ऐश्वर होय प्राप्त. तुळसी बिल्व पूजिता कोटिकल्प कैलासवास. चैत्र शुद्ध चतुर्दशीस पूजिता पावे परमगतीस. अक्षता घालून हळदीत पूजिता शत्रू वैश्य होय. चैत्र शुक्ल तृतीयापासून मासापर्यंत केले पूजन. केवळ मदन रूप जाण दिव्य शरीर होतसे. आषाढ श्रावण मास दर्शन होताची होय पवित्रतेने. खंडे महानवमी व्याघ्या नाचणे पाहता क्षणी स्वर्गप्राप्ती. छंद षष्टी यात्रेस निघे मार्तंड पहावयास. एक एक पाऊलास अश्वमेध यज्ञ फल. काठी ब्राह्मण ज्ञान देता होय बहुत पुण्य. रविवारी द्रव्य अलंकार देणे कोटी यज्ञ फल होय. शनिवारी उपोषण पूजा करिता इच्छा पूर्ण. रविवारी एक भुक्त दर्शन मल्हारीचा आनंद बहु. उधळले भंडार घेऊन पूजा कीजे प्रमेय धरून. त्याची शिवलोकची प्राप्त जाण हे वचन सत्य माझे. ती श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभु कृत टीकायां पूजा फल निरूपणो नाम 21तमोध्याय 22. श्री मार्तंड भैरवाय नमः. मनुष्यासी माझी भक्ती पूर्व पुण्याविण नवे प्राप्ती. ऐसे बोले मार्तंड मूर्ती स्वमुखे कडवून. माझी प्रतिमेचे पूजन जे करीती एक भावेन. त्याचे घरीच वसणे सदा घडे मग. माझ्या महात्म्याची पोथी ज्याचे घरी राहती. त्याची विघ्ने नासती दीर्घायू होय तो. माझे महात्म्य जो ऐकल एक एक अक्षर एक अश्वमेध फळ. जो दुसऱ्यास ऐकवेल मीच मानून पूजा करी. जो का नित्य पठन करीतो इच्छिलेले फळ पावितो. जो हे महात्म्य लिहतो त्यासी माझी प्राप्ती होय. अष्टमी चतुर्दशी नवमीस चतुर्थी षष्टी शिवरात्रीस वाचे किंवा ऐकलेस देवता प्रसन्न 33 कोटी. कपटी असो दांभिक गार असो देख. श्रवण करिता पातक क्षणा माझी दूर होती. सर्व भावे कडून माझी भक्ती करिता जाण. त्याचे पातक दहन मीत करीतसे. महात्म्य श्रवण करणाराचे ब्रह्मवाणी महात्म्य त्याचे. जो भक्त माझे पुरातनाचे तो मीच होऊन राहतो. मार्तंड भैरवाचे बोल ऐकोनी ऋषी संतोषिले. विज्ञा घेऊन गेले आपुले आपुले स्थळासी. 88 सहस्त्र युगपूर्वी अवतार मार्तंड भैरवे. द्विज पक्षपातास्तव उवीवरी सांब आले असे. कलियुगी तयासारिका दुजा देव नाही देका. सनत कुमार ऋषी लोका पार्वतीसी सांब सांगे. इति श्री क्षेत्र खंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभु कृत टीकायां मल्हारी वाक्य मूळ प्रसाद महात्म्य वर्णनो नाम 22 अध्याय. गौडः श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु.